एका ठिकाणी एका गावामध्ये राहणारा एक तरुण होता आणि त्या तरुणाचं लग्न जवळच्याच एका गावामधल्या तरुणीसोबत झालं होतं। आता लग्न झाल्यानंतर सुखाचा संसार सुरू झाला, पण सुखाचा संसार सुरू झाल्यानंतर ती जी नवरी आहे ती अनेक अपेक्षा घेऊन तिच्या सासरकडच्या घरी नवऱ्याच्या घरी आलेली होती। पण मात्र नवऱ्यासोबत राहत असताना काही वर्ष निघून गेल्यानंतर तिला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला, कारण की तिचा नवरा तिला मारहाण करायचा आणि सासू सासरे सुद्धा धाक लावायचे, नको नको ते बोलायचे। त्यामुळे ती जी महिला आहे ती मोठ्या प्रमाणात वैतागली होती, कंटाळली होती आणि तिला घरचे सुद्धा मारहाण करत होते। मग वारंवार मारहाण करत असल्यामुळे तिला आता राग आला होता। तिने तिच्या घरी सुद्धा या गोष्टी सांगितल्या होत्या, पण मात्र घरच्यांनी सांगितलं की ठीक आहे, अजून काही दिवस सहन कर, मग आपण पुढच्या पुढे बघू। म्हणून ती जी नवरी आहे काही वर्ष निघून गेले तरी ती सहन करतच होती। पण मात्र एक दिवस असा आला की एक दिवस ती जी नवरी आहे, महिला आहे, ती महिला अचानक गायब झाली। कुठं गेली आहे, काय गेली आहे, तिचा काही पत्ता लागला नाही। आणि जेव्हा त्या महिलेच्या आईवडिलांनी त्यांच्या मुलीचा शोध सुरू केला तेव्हा त्यांना सुद्धा काही तपास लागला नाही। आणि तिच्या सासू सासऱ्याला विचारलं तेव्हा आम्हाला काही माहीत नाही ते कुठं गेली आहे, काय गेली आहे, असंच उत्तर तिच्या नवऱ्याचं आणि सासू सासऱ्याचं आलं। त्या महिलेच्या आईवडिलांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि तिच्याच सासरकडच्या मंडळींनी त्या महिलेची हत्या केली असा आरोप त्या नवऱ्यावर, तिच्या सासू सासऱ्यावर लावला। पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला, तपास केला आणि ती जी महिला आहे तिचा नवरा, सासू सासरे यांना ताब्यात घेतलं, त्यांच्यावर कारवाई चालू केली। पोलिसांनी तपास केला, त्यांना उचललं, पोलीस स्टेशनमध्ये नेलं, अनेक प्रश्न त्यांना विचारले, काही दिवस त्यांना जेलमध्ये सुद्धा ठेवलं। पण मात्र त्यांनी त्यांच्या सुनेला मारलं नाही, त्या महिलेला त्या नवऱ्यानं मारलं नाही असंच तो पोलीस स्टेशनमध्ये सांगत होता। मग पोलिसांनी आतापर्यंत कित्येक लोकांचे गुन्हे कबूल करून घेतलेले आहेत, मग हे गुन्हा का कबूल करत नाहीत, कदाचित यांनी काहीच केलेलं नसावं असं पोलिसांना वाटलं, म्हणून पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी जमानतीवर सोडलं। मग जमानतीवर सोडल्यानंतर ते सासरकडचे मंडळी जेलच्या बाहेर आले आणि घरी आल्यानंतर ती जी महिला होती गायब झालेली, तिच्याच आईवडिलांविरोधात आणि भावाविरोधात याचिका दाखल केली, पुन्हा एकदा तक्रार दाखल केली की त्यांनीच त्यांच्या मुलीचं अपहरण केलंय आणि यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलाय। बघा, आता यांच्यावर हत्येचा आरोप लागला होता सासरकडच्या मंडळीकडे, तर माहेरकडच्या मंडळीवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता। दोघांनी एकमेकांवर गुन्हे दाखल केलेले होते, पण मात्र ती महिला नेमकी कुठे आहे हा तपास पोलिसांना करायचा होता। पण मात्र दोघांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे पोलिसांनी तपास काही दिवसानंतर सोडून दिला, तो तपास बंद पडला। पण मात्र मुलींकडच्यांनी त्यांच्या मुलीचं नेमकं काय झालंय हे जाणून घेण्यासाठी हायकोर्टामध्ये धाव घेतली। मग हायकोर्टामध्ये धाव घेतली, याचिका दाखल केली, हायकोर्टाने त्याच्यावर निर्णय घेतला आणि थेट पोलिसांना आदेश दिले की त्या नवरीचं, त्या महिलेचं काय झालंय तिचा आधी तपास लावा, ती मेलेली आहे, जिवंत आहे, तिच्यासोबत नेमकं काय घडलंय। पण मात्र जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला तेव्हा समजलं की ही महिला 2021 मध्ये गायब झालेली होती, मेलेली होती। म्हणजे तिला मेलेली म्हणूनच तिच्या सासरकडच्यांवर हत्येचा गुन्हा दाखल झालेला होता। पण मात्र 3 वर्षानंतर 2024 मध्ये ऑक्टोबरमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली होती आणि त्यामधून सगळ्यांचीच पायाखालची जमीन सरकली होती। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील गौंडामधील। उत्तर प्रदेश राज्यातील गौंडा शहर आहे आणि याच गावामध्ये, शहरामध्ये राहणारी एक 23 वर्षीय महिला आहे, कविता तिचं नाव आहे आणि तिचं 2017 मध्ये एका तरुणाबरोबर लग्न झालेलं होतं आणि ती या शहरामध्ये राहण्यासाठी आली होती। 2017 मध्ये लग्न झालं, मग काही दिवस अगदी सुरळीतपणे चाललं आणि काही दिवस सुरळीतपणे चालल्यानंतर ती काही किराणा सामान आणण्यासाठी, हे करण्यासाठी घराबाहेर जात होती, येत होती। पण मात्र तिला तिचा नवरा बेदम मारहाण करायचा, सासू सासरे बोलायचे, म्हणून ती महिला मोठ्या प्रमाणात परेशान झालेली होती। मग परेशान झाल्यानंतर 3 वर्षानंतर ती, म्हणजे 3-4 वर्षानंतर 2021 मध्ये ती घरामधून गायब झाली। कुठं गेली आहे, काय गेली आहे, कोणाला काही पत्ता नव्हता, तिचा मृतदेह सुद्धा सापडलेला नव्हता। मग ती मेली आहे का जिवंत आहे, ती नेमकी गेली कुठं
याचाच तपास पोलिसांना करायचा होता। आता इकडे सासरकडच्यांनी माहेरकडच्यांवर आणि माहेरकडच्यांनी सासरकडच्यांवर गुन्हे दाखल केलेले होते आणि पोलिसांनी पाहिजे त्या पद्धतीने तपास केलेला नव्हता। पण मात्र जेव्हा हायकोर्टामध्ये केस गेली, हायकोर्टानं त्याच्यावर निर्णय दिला आणि पोलिसांना तपास करायचं सांगितलं, तेव्हा पोलिसांनी त्याचा खोलवर जाऊन तपास केला आणि मग तपास केल्यानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये ती जी महिला आहे ती महिला त्यांना उत्तर प्रदेशातील लखनौ या शहरामध्ये सापडली। पण मात्र त्या ठिकाणी सापडली तर सापडली, ती त्या ठिकाणी एकटी राहत नसून तिच्यासोबत एक पुरुष सुद्धा होता आणि ती पुरुष आणि ती महिला मागच्या 3 वर्षांपासून अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी जात होते, वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते। मग जेव्हा त्या महिलेला पोलिसांनी पकडलं आणि पकडल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आलं, तेव्हा त्या महिलेला सुद्धा धक्का बसला की पोलिसांनी तिला कसं काय पकडलं। तिनं सगळं वेषांतर केलेलं होतं, सगळं नाव गाव सगळं बदललेलं होतं, मग तरीसुद्धा पोलिसांनी कसं काय ओळखलं। जेव्हा पोलिसांनी कसं काय ओळखलं असं सांगितलं, पोलिसांनी सांगितलं की जेव्हा तू त्या ठिकाणाहून पळून गेली होती तेव्हा त्यांनी अनेक ठिकाणचे CCTV कॅमेरे हे ते तपासलेले होते, त्यांनी त्यांचे खबरीसुद्धा कामाला लावलेले होते आणि पोलीस होती। पोलिसांनी कसा तपास लावला हे कुठं चोराला सांगत असतात का? म्हणून पोलिसांनी तिला विचारलं की तू नेमकी गायब कशी झाली होती आणि काय झाली होती याचं आता स्पष्टीकरण दे, नाहीतर मग आम्ही आमच्या पद्धतीनं विचारू। जेव्हा त्या महिलेला विचारलं तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की 3 वर्षापूर्वी 2021 मध्ये ती एका पुरुषासोबत पळून गेली होती। ज्या पुरुषासोबत ती पळून गेली होती तो सुद्धा गौंडामधलाच होता, गौंडा शहरामधलाच होता आणि त्या ठिकाणी त्याचं किराणा दुकान होतं। ही किराणा सामान आणायला त्या ठिकाणी जात होती, येत होती, तेव्हा या दोघांची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं, प्रेमामध्ये झालं आणि हिला नवरा सोडून त्या दुकानदारासोबतच प्रेम झालं। मग प्रेम झाल्यानंतर 2021 मध्ये ती त्याला घेऊन त्या ठिकाणाहून पळून गेली। सुरुवातीला 1 वर्ष हे वृंदावनमध्ये राहिले, पण मात्र जाताना यांनी कुठलाही मोबाईल काही सोबत नेलेलं नव्हतं म्हणून त्यांचा तपास लवकर लागला नाही आणि ते वृंदावनला गेले। वृंदावनमधून 1 वर्ष राहिले, तिथून लखनौला गेले, लखनौमध्ये राहत होते। पण मात्र आता ती महिला बेफिक्र होऊन राहत होती। तिच्या घरच्यांनी तिच्या विरोधात केस केली, गुन्हा केला, काय तक्रार दाखल केली, तिला काहीही माहीत नव्हतं। म्हणून ती या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फेसबुक चालवत होती आणि फेसबुकवरतीनं बनावट अकाउंट बनवलं होतं। बनावट म्हणजे दुसऱ्याच्या एका महिलेच्या नावानं अकाउंट बनवलेलं होतं, दुसराच फोटो लावलेला होता, पण मात्र ती हे संपूर्ण अपडेट घेत होती। पण मात्र ती काही जवळच्या लोकांचे फोटो लाईक करत होती आणि लाईक करता करताच पोलिसांनी तिची माहिती मिळवली की ही लाईक करणारी व्यक्ती कोण आहे, काय आहे आणि त्याची संपूर्ण माहिती काढली। तेव्हा समजलं की अशा नावाची महिला त्या शहरामध्येच नाही। मग या नावाने अकाउंट चालवणारी महिला नेमकी कोणती आहे हे जेव्हा पोलिसांनी तपासून पाहिलं तेव्हा ती कविता असल्याचं समजलं। मग कविता असल्याचं समजलं, तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि या ठिकाणी गौंडामध्ये आणलं, तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली। बघा, आता ती 23 वर्षीय महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आणि इकडं या दोघांचे भांडण लागले, सासरकडचे आणि माहेरकडचे। या दोघांनीच एकमेकावर केसा ठोकल्या, एकमेका पोलिसच्या चक्रा मारल्या, कोर्टामध्ये गेली आणि ही मात्र इकडं प्रियकराबरोबर मज्जा मारू लागली। वापस आल्यानंतर पोलिसांनी तिला विचारलं तुला तुझ्या नवऱ्यासोबत राहायचं आहे का नाही, काय निर्णय घ्यायचा? तेव्हा तिनं सांगितलं की तिला तिच्या माहेरकडे बी जायचं नाही आणि सासरकडे बी जायचं नाही। ज्या तरुणाबरोबर, ज्या पुरुषाबरोबर ती पळून गेली होती त्याच्यासोबतच तिला राहायचं आहे, कारण की सासरकडचे तिला मारहाण करतात असा आरोप तिनं केलाय, तर माहेरकडचे या संपूर्ण घडलेल्या घटनेमुळे तिला सांभाळणार नाहीत असं तिला वाटलं, म्हणून तिनं तिकडं जाण्याचं सुद्धा कॅन्सल केलं। ती तिच्या प्रियकरासोबत राहणार असल्याचं सांगितलं। बघा कशा पद्धतीचे प्रकरण, कशा पद्धतीच्या घटना देशामध्ये, राज्यामध्ये घडत आहेत। आता अशा घटनावर काय बोलावं काय नाही हे सुद्धा समजत नाही, पण मात्र जे घडलंय ते सांगणं आपलं काम आहे। आता काही जणांना वाटण स्टोरी बनवलेली आहे, अशी आहे तशी आहे, अशा लोकांसाठी आपण कमेंट बॉक्समध्ये बातमीची लिंक दिली आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही सविस्तर बातमी वाचू शकता। पण मात्र समाजामध्ये, देशामध्ये कशा पद्धतीने घडतंय, काय घडतंय हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून समजलं असेल। कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो। त्यामुळं या संपूर्ण प्रकरणावर
खरी चूक कोणाची आहे, आईवडिलांची आहे, सासूसासऱ्यांची आहे का त्या महिलेची आहे, हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कारण की येईनं या दोघांनी समजून घेऊन एकमेकांशी चर्चा केली असती, ती महिलेचं लपडं होतं काय होतं हे तपासून पाहिलं असतं तर यांना कोर्टाच्या चक्रा मारावं लागल्या नसत्या आणि ह्या संपूर्ण प्रकार घडला नसता असं आपलं वाटतं. तुम्हाला जे काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.